मुंबईमध्ये विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत आहे। दिल्लीमधील आंदोलनाच्या समर्थनार्थ आता हे आंदोलन करण्यात येत आहे। चेंबूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे। लाठीचार्ज विरोधात चेंबूरमध्ये आंदोलन झालेलं आहे। दिल्लीतील दडपशाही विरोधात चेंबूरमध्ये धडक मोर्चा काढला जातोय। विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाई विरोधात पोलिसांनी जी मारहाण केलेली आहे त्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय। चेंबूरच्या पीएल लोखंडे या मार्गावर सध्या हे आंदोलन होतंय। आपण ही दृश्य पाहतोय। शालेय विद्यार्थी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, चेंबूरच्या रस्त्यावर आपल्याला विशाल जनसागर पाहायला मिळतोय। विद्यार्थी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने दिसतायत। चिमुकली विद्यार्थिनी सुद्धा आपल्याला इथे दिसते। यांच्या मागण्या एकच आहेत, ते म्हणजे ज्या पद्धतीनं आंदोलन दिल्लीमध्ये झालं आणि पोलिसांनी जी लाठीचार्ज केलेली आहे त्या विरोधात ते संताप व्यक्त करतायत। नक्कीच पोलिसांनी जी केलेली लाठीचार्ज असेल आणि दिल्लीमध्ये तरुणांचं जे आंदोलन आहे, तरुणांच्या आंदोलनाच्या एकूणच पाठिंबा देण्यासाठी आणि जो पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधामध्ये खरं तर हे आंदोलन सुरू आहे। आपण मुंबईतील चेंबूर येथे पाहायला मिळतो आणि चेंबूरमध्ये हे आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये असंख्य जे नागरिक आहेत ते सामील झालेले आहेत। त्याचप्रकारे विद्यार्थीसुद्धा आहेत, काही मुलंसुद्धा या ठिकाणी आहेत, पालकसुद्धा आता या आंदोलनामध्ये असल्याचं पाहायला मिळतं। एकूणच जर बघितलं तर हे आंदोलन चेंबूर येथून आता अमरमहल जंक्शनपर्यंत पोहोचलेलं आहे। हा लॉंग मार्च या ठिकाणी आलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवला जातोय, संविधान दाखवलं जातं या ठिकाणी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जातोय। मोठ्या प्रमाणात रोष आपल्याला पाहायला मिळतोय। काय मागणी आहे? एकूणच आता अमरमहल जंक्शनपर्यंत पोहोचलेला आहात, बोला काय अमरमहल जंक्शनपर्यंत पोहोचलेला आहात, आंदोलन आता सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सुद्धा पाहायला मिळतात। भरपूर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी असणं गरजेचंच आहे, कारण की आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे। आम्ही विभागातील सर्व नागरिक विद्यार्थ्यांना जे झालेलं आंदोलन अत्याचाराविरुद्ध हा जो मोर्चा काढलेला आहे, हा मोदी सरकारने इथं लक्ष द्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान जो शिक्षण मंत्री आहे आपल्या इंडियाचा, त्याचा फक्त राजीनामा द्यायचा। एक सिंपल गोष्ट आहे, राजीनामा द्या। हा सगळा जो गोंधळ आहे तो शांत होणार आहे। 20 जणांनी आत्महत्या केलेली आहे। 20 जणांनी जो जीव दिलाय तो नरेंद्र मोदींनी त्याचा विचार करावा आणि एका व्यक्तीसाठी पूर्ण देश सफर करते। एक राजीनामा आणि सगळ्या गोष्टी संपणार आहेत तिथे। मोदी सरकारने यावर लक्ष द्यावं। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे, त्याचा निषेध सुद्धा केला जातोय। पूर्ण प्रकारे तुम्ही बरोबर बोलताय। लाठीचार्ज हा कमरेच्या खाली करावा। माणसांचे डोके फोडले दिल्लीमध्ये, याचं उत्तर कोण देणार? मोदी रात्री 12 वाजता येतो, ट्विट करतो, संपला। प्रेस कॉन्फरन्स घे मोदी, प्रेस कॉन्फरन्स घे। जागा कधी होणार? का नुसता तू रील्स काढण्यामध्ये व्यस्त आहे का? मोदीचा निषेध भावना बघतोय। खरं तर तरुणांच्या संतप्त भावना आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पोस्ट करण्यात आली निश्चित भावना संतप्त आहेत आणि त्यातूनच आता त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।